मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर बच्चू कडूंचा कार्यकर्त्यांशी संवाद। सरकारकडून किमान तारीख घेऊन आलो, कर्जमाफीत कारस्थान झालं तर सोडणार नाही, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। कडू समर्थकांवर गुन्हे कशाला, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला सवाल। बच्चू कडूंचं आंदोलन आटोपलं, नागपुरातील परिस्थिती पूर्वपदावर। शेतकरी कर्जमाफी आंदोलकांवर गुन्हा दाखल, बच्चू कडू, राजू शेट्टी, जानकर, तुपकरांवर गुन्हे, जवळपास 2,500 आंदोलकांवरही गुन्हे दाखल। संजय राऊतांची 2 महिने वैद्यकीय रजा, संजय राऊत यांची प्रकृती गंभीर। पूर्वघोषित मुदतीतलेच अर्ज एशियाटिकच्या निवडणुकीसाठी पात्र, कुमार केतकर पवार गटाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, मुदतीनंतरचेही अर्ज ग्राह्य धरा, पवार गटाची मागणी। रोहित आर्यावर झालेल्या गोळीबाराबद्दल मतमतांतरे, पोलीस चकमकीविरोधात वकील सातपुते न्यायालयात दाद मागणार, निवृत्त अधिकाऱ्यांनी ठरवली पोलीस चकमक योग्य। पडद्यावरील साईबाबांच्या मदतीसाठी सरसावले शिर्डीकर, साईबाबा फेम अभिनेते सुधीर दळवींची प्रकृती गंभीर, मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दळवींवर उपचार सुरू। कोरेगाव भीमा आयोगाकडून ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस, दाखल केलेल्या अर्जावर प्रतिसाद न दिल्यानं नोटीस। राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, सोलापूरचा विजय लखमाणे हा राज्यात पहिला। उद्धव ठाकरेंच्या 3 गाड्यांवर सायरन, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिली बाब, वाहतूक पोलिसांनी मात्र कारवाई करणं टाळलं। मनासारखं झाल्यानं कडू समर्थक आनंदले, कडू समर्थकांनी व्यक्त केला जल्लोष। 15 ऑक्टोबरपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरावी, राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी। बॉसला मारा पण मोर्चाला या, राज ठाकरेंचं विचित्र विधान।